नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. तयारी 10वीची या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सगळ्या 10वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. काल आपण चर्चा केली होती सायन्स 1 अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाची, आणि आजचा आपला विषय आहे सायन्स 2. आणि सायन्स 2 या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे मुंबईतल्या गोरेगावच्या नंदादीप विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वसुधा साठे. अनेक वर्ष हा विषय ते शिकवत आहेत आणि अध्यापनाचा त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. मॅडम, तुमचं IBN लोकमतमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार मॅडम. आता सर्व विद्यार्थ्यांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देते की आता परीक्षा खूप जवळ आली. त्यामुळे त्यांनी आता ज्या टिप्स आहेत त्या नीट व्यवस्थित ऐकून सावधपणे अभ्यास केला पाहिजे, पण तणाव घेता कामा नये. तणाव अजिबात घेऊ नका, कारण तणाव घेण्यासारखं काही नसतं. वर्षभर व्यवस्थित मुलं अभ्यास करतात. बरोबर. आता ज्याला आपण फिनिशिंग टच म्हणतो तो फक्त त्याचं शिल्लक राहिलेला आहे. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना मला हे सुद्धा सांगायचं आहे की बिलकुल तुम्ही तणाव घेऊ नका, घाबरू नका. तयारी झालेली असते. शेवटचा हात कसा फिरवायचा ते फक्त आपण आता आज विचार करणार आहोत. अगदी म्हणजे केक पूर्ण बनवून तयार झाला, आयसिंग करायचं, आयसिंग करायचं शिल्लक आहे. मॅडम, सुरुवातीला बघूया आपण थोडंसं की आता विद्यार्थ्यांनी इतके कमी दिवस उरलेले आहे, तर जे पाठ्यपुस्तक आहे त्यातल्या पोर्शन मधल्या कुठल्या प्रकरणातल्या कुठल्या भागावर भर द्यायला पाहिजे? बरोबर. त्यात पहिली 2 प्रकरणं जी आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत. ह्याचं कारण असं की मार्कांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या प्रकरणावरती जास्तीत जास्त मार्क आहेत. हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे या दोन्ही प्रकरणांवरती दीर्घोत्तरी प्रश्न पण मॅडम त्याच्याबद्दल आपण बोलू. राजेश दिनलाळे जळगावहून आपल्याशी बोलतोय. राजेश, प्रश्न विचार तुझा. हॅलो मॅडम, राजेश, माझा प्रश्न असा आहे की जे आपल्या धड्यामध्ये ज्या आकृत्या आहेत त्या कशा कराव्यात? आकृतींच्या संदर्भात आज आपण खरं म्हणजे चर्चा करायची असं ठरवूनच आलेलो आहोत. तर आकृतीच्या संदर्भात मला असं सांगायचं आहे की पहिल्या धड्यात जास्तीत जास्त आकृत्या आहेत. जवळजवळ 15 एकूण आकृत्या आहेत. त्यात पहिल्या धड्यामध्ये 10 आकृत्या आहेत. तर ह्या पहिल्या धड्याची तयारी जी आहे ती आकृत्यांच्या दृष्टीने जास्तीत जास्त करायची. आता आकृत्यांची निवड करत असताना, कारण 4 पैकी 2च आकृत्या काढायच्या असतात, म्हणजे जवळजवळ इक्वल ऑप्शन आहे असं म्हणायला हरकत नाही. समान प्रमाणामध्ये तुम्हाला ते प्रश्न सोडता येतात. आता मुलं काय करतात, खूप काहीतरी नावं असणारी आकृती निवडतात. ऐन वेळेला नावं आठवत नाहीत आणि मग पंचायत होते. कारण आकृतीचा विचार करत असताना तुम्ही जी काढलेली आकृती आहे ती आणि त्याला दिलेली नावं ह्याला बरोबर निम्मे मार्क. आकृतीची निवड करणं महत्वाचं आहे. आपण बोलू मॅडम याच्याबद्दल विस्ताराने. मयूर अग्रुया लातूरून आपल्याशी बोलतोय. मयूर, प्रश्न विचार. हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा होता की जे मोठे प्रश्न पडणार होते ते स्वाध्याय खालचेच पडणार का बाहेरचेही पडू शकतील? नाही, ते जास्त करून स्वाध्याय खालचेच येणार. कारण मोठे प्रश्न विचारण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये बराच वाव आहे आणि एकूण जो बोर्डाचा त्यांनी हा दिलेला आहे त्याच्यामध्ये बाहेरील प्रश्न काही अपेक्षित नाहीयेत. तेव्हा तुम्ही पुस्तक मात्र व्यवस्थित नीट वाचा. कारण असा अनुभव येतो मुलांच्या बाबतीमध्ये की अपेक्षित किंवा गाईडमध्ये जी उत्तरं दिलेली असतात ती पाठ करतात आणि जातात, पाठ्यपुस्तक वाचत नाहीत. तर तुमचं स्वतःचं उत्तर तयार करा पाठ्यपुस्तक वाचून त्याच्या मदतीने. तर मला नाही वाटत काही अडचण येईल तुम्हाला. अगदी चांगल्या पद्धतीने उत्तर पण म्हणजे धड्याच्या मागचे जे प्रश्न असतात ते जास्त करून सोडवायचे गरजेचं आहे. हो, ते अत्यंत महत्वाचं आहे. मॅडम, मगाशी तुम्ही सांगत होतात की पहिले 2 धडे हे खूप महत्वाचे आहेत. पहिले 2 धडे अतिशय महत्वाचे आहेत. याचं कारण असं, त्याच्यावरती दीर्घोत्तरी प्रश्न पण आता मी सांगितलं त्याच्याप्रमाणे 10 आकृत्या ह्या पहिल्या धड्यामधल्याच आहेत आणि त्यामुळे तो धडा तर अत्यंत महत्वाचा आहे. आता त्यातला काही भाग विद्यार्थ्यांना थोडासा कठीण वाटतो. तो म्हणजे धातू विज्ञानामध्ये त्यांनी धातूंचं निष्कर्षण हा जो भाग घेतलेला आहे तर तो विद्यार्थ्यांना थोडासा कठीण वाटतो. त्याची तयारी कशी करायची मॅडम आपण जाणून घेऊ. पण श्वेता जगताप पुण्याहून बोलते आपल्याशी. श्वेता, प्रश्न विचार तुझा. काही धड्यांना वेटेजनुसार 2 ते 3 मार्क आहेत, मग त्यावर मोठे प्रश्न विचारले जातात का? आता ह्याच्यामध्ये वेटेजनुसार म्हणजे पर्यायाशिवाय म्हणजे ऑप्शन शिवाय ते 2 मार्क असतात आणि ऑप्शन सहित जास्त असतात. त्यामुळे असं पण असू शकतं की पक्के 3 मार्क आहेत त्याला, पण त्याला ऑप्शन सह विकल्पासह 6 मार्क आहेत. मग इथे मोठा प्रश्न विचारणं शक्य आहे. पण प्रकरणं ठरलेली आहेत की कोणत्या प्रकरणांवरती दीर्घोत्तरी प्रश्न येणार. त्यामुळे शेवटून दुसरे जे 2 धडे आहेत या 2 धड्यांवरती म्हणजे मानवी आरोग्य आणि आरोग्यशास्त्र नावाचं एक प्रकरण आहे किंवा
पोषक द्रव्यांच्या अधिक सेवनामुळे होणारे रोग, तर या 2 प्रकरणांवरती दीर्घोत्तरी प्रश्न बिलकुल विचारले जात नाहीत. मॅडम, कोणत्या धड्यांवर कारण त्यांना वेटेज 2च गुणांचं. अगदी कोणत्या धड्यांवर दीर्घोत्तरी प्रश्न येतात हे आपण जाणून घेऊ. पण नितीन काळे आपल्याशी बोलतोय लातूरून. नितीन, प्रश्न विचार तुझा. हॅलो. नितीन, माझा प्रश्न आहे की अन्न वितरण नलिका या आकृतीमध्ये नावभूत आहे, तर ते काही चुकले तर चालेल का? नाही, तिथे त्या नावांना अतिशय महत्व आहे. याचं कारण असं की आपण जर हे दाखवते अन्न वितरण नलिका आपण जर पाहिली तर अन्न वितरण नलिकेमध्ये टप्प्यानुसार आहे. म्हणजे ते धान्य तोडलंय आणि तिथपासून त्याच्यावरती प्रक्रिया जी सुरू होते ती आपल्या हातात पडेपर्यंत, आणि ती त्याच टप्प्याने होणं आवश्यक आहे. नाही तर ग्राहकाच्या हातात पडताना कसं नुकसान होतं हे तुम्ही पहिल्यांदा लिहिलं तर ते चालेल का? नाही चालणार. बरोबर आहे मॅडम. आपण आकृत्यांबद्दल सविस्तर बोलणार आहोत आणि तुम्ही आकृत्या आणलेल्या आहेत त्याही दाखवणार आहोत. भावेश डावरे नाशिकहून आपल्याशी बोलतोय. भावेश, प्रश्न विचार तुझा. हॅलो टीचर, मला सायन्स 2 मधल्या रिएक्शन खूप कठीण जातात, त्या सांगा ना थोड्याशा. रिएक्शन्स कठीण जातात. रिएक्शन्सच्या बाबतीत काय आहे मी सांगू का तुम्हाला? विद्यार्थ्यांना उगीच त्याच्याबद्दल फार कठीण वाटत असतं की रेणूसूत्र जी आहेत ती पहिल्यांदा आपल्याला यायला पाहिजे, आणि 80% रिएक्शन्स ज्या आहेत ना ते सोप्या आहेत. म्हणजे संतुलित करायला पण सोप्या आहेत. की जसं मी नेहमी सांगते की कोणत्याही कार्बोनेटवरती विरल आम्ल टाकलं की कार्बन डायऑक्साईड आणि त्या आम्लाचं क्षार आणि पाणी ही 3 उत्पादितं तयार होतात. आता हे एक सूत्र जर आपण लक्षात ठेवलं तर खरं म्हणजे अभिक्रिया कठीण असण्याचं कारण नाही. किंवा प्रकरण 2 मधला अजून एक अभिक्रिया येतात की काही स्फटिकयुक्त क्षारांना उष्णता दिल्यानंतर होणारी अभिक्रिया. तर याच्यामध्ये समजा CuSO4 असा तो क्षार आहे, म्हणजे मोरचूद. याला आपण उष्णता दिली तर निर्जल मोरचूद मिळतो आणि पाण्याचे रेणू जे आहेत ते मुक्त होतात. खरं म्हणजे किती सोपी अभिक्रिया आहे. CuSO4 त्याला उष्णता दिली, CuSO4 सुट्ट झालं, पांढरी भुकटी मिळाली आणि 5 रेणू जे पाण्याचे होते ते सुटे झाले. आता मला तू सांग याच्यामध्ये तुला काही कठीण वाटतंय का? तर काही अभिक्रिया अशा असतात की ज्या थोड्याशा कठीण आहेत, पण पुन्हा तेच तिथे पण तुम्हाला विकल्प दिलेला असतो. मग निवड प्रश्नांची हे सगळ्या बाबतीत खरं खूप महत्वाचं असतं. डोकं शांत ठेवा. विद्यार्थ्यांची सवय काय असते की घाईघाईने पहिला प्रश्न दिसला की लिहायला घेतात. असं करू नका. पहिल्यांदा पूर्ण प्रश्नपत्रिका पहा, आपल्याला नेमकं काय चांगलं येते ते निवडा, म्हणजे मग अडचण येत नाही. कारण दुसऱ्या प्रकरणातली जी संयुग आहेत. अगदी तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितला मॅडम की पहिल्यांदा आपल्याला जे चांगलं येतं ते लिहिणं आवश्यक आहे. प्रसाद पाटील पुण्याहून आपल्याशी बोलतोय. प्रसाद, प्रश्न विचार तुझा. सायन्स पार्ट 2 मधील प्रश्न 2 जो आहे मधील बी जो आहे तो व्याख्या आहे ना. हॅलो. बोल प्रसाद, सलग प्रश्न विचार तुझा. त्यामधील पुस्तकातलीच व्याख्या हवी का गाईड मध्ये लिहिली तर चालेल? गाईड मधली लिहिली चालेल व्याख्या की पुस्तकातली? असं नाही, व्याख्या ही शक्यतो पुस्तकातल्या शब्दांमध्येच असावी. म्हणजे स्वतःचे शब्द वापरू नका आणि गाईडही त्याला गृहीत धरू नका. पुस्तकातले शब्द त्याच्याकरता खूप महत्वाचे आहेत, कारण जी मॉडेल आन्सर्स येतात ही पुस्तकातनच येतात आणि मग तपासणारे परीक्षक साहजिकच त्याचा संदर्भ घेतात. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगते की पाठ्यपुस्तक खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक विषयाची भाषा असते त्याचा वापर करणं गरजेचं आहे. निखिल जिराफे नाशिकहून बोलतोय आपल्यासोबत. निखिल, प्रश्न विचार तुझा. हॅलो. निखिल, नमस्कार मॅडम, माझं नाव निखिल, नाशिकहून बोलतोय. आपल्या किटचे उपकरण आकृती आहे ना. हॅलो. निखिल, सलग प्रश्न विचार तुझा. किटचे उपकरण आकृती आहे ना मॅडम, तिची अभिक्रिया चालू आणि अभिक्रिया बंद दोन्ही आकृती आहेत, तर कोणती आकृती काढावी? आणि किटचं उपकरण आलं तर दोन्हीही आकृत्या काढणं आवश्यक आहे. कारण एका आकृतीमध्ये अभिक्रिया होते जेव्हा तोटी उघडी असते आणि त्याचा उल्लेख करणंही गरजेचं आहे की इथे तोटी उघडी आहे. तोटी उघडी आपल्या पुस्तकात 2 दिलेल्याच आहेत आकृत्या, त्याप्रमाणेच काढायच्या. आणि दुसऱ्यामध्ये तोटी बंद आणि आम्लाच्या पातळीमध्ये फरक आहे बघ त्याच्यामध्ये, हे लक्षात घे. तर हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यात दोन्ही आकृत्या काढायला हव्यात जर किपच्या उपकरणाच्या. मॅडम, आकृतीच्या प्रश्नाबद्दल आपण थोडंसं तपशीलवार बोलू. शिवाय रासायनिक अभिक्रिया किंवा समीकरणांचा जो प्रश्न आहे त्याबद्दलही बोलू. इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. हा कार्यक्रम तुम्ही 5:30 वाजता बघू शकता, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि शिवाय आमची जी वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv या वेबसाईटला सुद्धा भेट द्यायला विसरू नका. आपण इथे एक ब्रेक घेतो आणि ब्रेकनंतर पुन्हा आपण येणार आहोत. मॅडम आपल्यासोबत आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. पहा फक्त IBN लोकमत.